सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवी ब्रह्मचारिणीचा मंत्र आहे। दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा। म्हणजे जिच्या हातामध्ये जपमाळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे, अशा या ब्रह्मचारिणी दुर्गेला माझा नमस्कार असो, तिची माझ्यावर कृपा राहो। नमस्कार। शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा। आज नवरात्रीचा दुसरा दिवस। आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी ब्रह्मचारिणी। ब्रह्माचं म्हणजे तपाचं आचरण करणारी अशी ही देवी। या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवीच्या आशीर्वादाने आपल्या परिश्रमांना बळ मिळो, यश मिळो, अशी देवीकडे करुणा मागूया। खरंच आपलं मानवी जीवन हे काही तपापेक्षा कमी आहे का हो? आपण रोज एक तप आचरत असतो, पण खरा जो मानवी जन्म आहे तो जन्म हा ईश्वराशी संधान साधण्यासाठी झालेला आहे, हे थोडंसं बाजूला राहतं। या तपाचं आचरण करताना म्हणजे जगताना ईश्वराशी संधान कसं साधायचं, मानवी जीवन आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालायची, हे सांगायला आज ज्या ताई आपल्या सोबत आहेत त्या म्हणजे मीना कारिया। सौ मीना कारिया या पुण्याला राहतात। नर्मदा परिक्रमा त्यांनी केलेली आहे। दासबोध आणि एकनाथी भागवताचा अभ्यास त्या आता करत आहेत। नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर नर्मदा मातेविषयी, नर्मदा मातेची महतीच अशी आहे ना की ती कायमच तिच्यात गुंतवून ठेवते सगळ्यांना। तर तसं नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर गाव नदी माझी नर्मदा हे अभियान सुरू झालं आणि त्या अभियानामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। श्री किशोर पवनीकर यांच्या सोबत त्या सक्रिय कार्य करत आहेत। हे कार्य म्हणजे एक तप आहे आणि आपल्या गाव पातळीवर आपण मैयाची सेवा कशी करू शकतो, प्रत्येक नदी ही मैयाचं स्वरूप आहे असं समजून आपण त्या नदीची सेवा कशी करायला हवी, स्वच्छता कशी ठेवायला हवी, याविषयी त्या कार्य करत आहेत। आपण त्यांच्याकडून मानवी जीवन आणि अध्यात्म याविषयीचे त्यांचे विचार आज ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया ताई काय म्हणतायत। नमस्कार। सगळ्यांना नवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा। आपले हे नवरात्रीचे दिवस म्हणजे जणू नवरस आहेत। आपल्याला ह्या नवरसांचं पोषण मिळतं आणि त्या पोषणाने आपली शक्तिवर्धन होते। आपण हे 9 दिवस आपण नवरात्रीचे देवी भगवतीची उपासना करतो आपण। तर हे देवी भगवती कशाचं प्रतीक आहे, तर शक्तीचं प्रतीक आहे। आणि ही शक्ती आपल्याला पूर्ण जीवन व्यतीत करताना अगदी पदोपदी आपल्याला शक्तीची गरज असते। आणि म्हणून आपण ह्या काळामध्ये शक्ती देवता म्हणजे आपली आई देवी भगवती हिचं आपण उपासना करतो, तिची स्तुती करतो आणि तिला सांगतो की तू माझ्या ह्या देहामध्ये अशी सतत प्रकट होत राहा आणि तुझ्याशिवाय मी कोणतेही कार्य करू शकणार नाही। इतकं शक्तीचं महात्म्य आहे आपल्यासाठी। म्हणून तर ही शक्ती म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली सुप्त आपल्या कला कौशल्य जे आपल्या आतमध्ये दडून बसलेले आहेत, तर त्यांचं जे बळ आहे त्यांना प्रकट करायला लागलो आपण की ते आपल्याला कार्यान्वित होतात त्या शक्ती, आणि त्यापासून आपल्याला कीर्ती, यश, धन, संपत्ती हे सगळं आपल्याला प्राप्त करता येतं। तर चला तर आपण ह्या नवरात्रीमध्ये या शक्तीची उपासना करूया। आता आपण ह्या शक्तीची उपासना म्हणजे काय, तर फक्त भजन कीर्तन असं नसून त्या शक्तीचा उपयोग विनिमय आपण कसा करू शकतो, आपल्यातल्या सुप्त शक्ती आपण ओळखण्यापासून सुरुवात होते। ह्याच्यामध्ये आपल्यातल्या ह्या सुप्त शक्तींना ओळखून त्याचा वापर करून आपण आपलं जीवन कसं समृद्ध करू शकू, हे जे आपण मार्ग अवलंबणार तर ते आपण कोणत्या आधारे करू शकतो
हे आपल्याला कसं सुचू शकतं, तर हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अध्यात्मशास्त्र हा एक त्याचा पाया आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये शास्त्र हा शब्द आलाय. तर शास्त्राचा अर्थ काय आहे? शास्त्राचा अर्थ आहे एखादी कोणतीही कृती ही अत्यंत पद्धतशीरपणे पूर्ण त्याच्या अंगाने विचार करून, योग्य अयोग्यतेचा विचार करून, योग्य ते उचलून त्याची पद्धतशीर नीटसर मांडणी करून, त्याची एक आखणी करून ते कार्य आपण पार करणं, एखादं कार्य करणं आणि त्याच्यातून काहीतरी निर्मिती करणं. त्या कार्यातून म्हणजे पद्धतशीर आखणी करून, त्याचे नियम बनवून, त्यानुसार क्रमाक्रमाने पुढे जात एखादी जेव्हा निर्मिती होते त्याला आपण शास्त्र म्हणतो. ते कार्याचं आपण ते शास्त्र म्हणतो. तर आता हे शास्त्र आपण कोणतं म्हणतोय? अध्यात्मशास्त्र. आता शास्त्राची कल्पना आपण लक्षात घेतली की पद्धतशीर अभ्यास म्हणजे शास्त्र आणि अध्यात्म म्हणजे आत्मा, आत्म्याचा अभ्यास म्हणजे अध्यात्म. आता आत्म्याचा अभ्यास म्हणजे काय? तर आत्म्याचा अभ्यास म्हणजे आचार्य शंकराचार्य सांगतात तसं मी कोण आहे, कोठून आलो आहे आणि मला कुठे जायचं आहे, आणि ह्या जन्म आणि मृत्यूच्या हा जो मधला काळ मला मिळालेला आहे त्या काळामध्ये मला नेमकं काय करायचं आहे. हे प्रश्न जेव्हा आपण आपल्याला विचारायला लागतो तेव्हा ह्याचा अर्थ आपण अध्यात्माचा अभ्यास सुरू केला आहे असा होतो. तर हे अध्यात्म आपल्याला काय सहाय्य करतं? तर आपल्यातली जी शक्ती, मगाशी आपण म्हटलो की शक्तीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तर आपल्यातली ही शक्ती जागृत होते केव्हा आपल्याला हे प्रश्न पडतात तेव्हा, आणि या प्रश्नांची उत्तर आपण जेव्हा अभ्यासानं शोधायला लागतो तेव्हा हळूहळू त्याची उत्तरं मिळत जातात आणि आपली शक्ती ही, आपली विचाराची शक्ती, आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हायला लागते आणि आपली उन्नती व्हायला लागते. तर आता हा झाला अध्यात्माचा अर्थ. मी जसं म्हटलं की आत्म्याचा अभ्यास. आता आत्म्याचा अभ्यास कसा करावा लागेल? बाहेर बघून नाही होणार. बाहेर बघितलं तर मी बाहेरच्यांचा अभ्यास करत राहीन, बाहेरच्या गोष्टींचं निरीक्षण करत राहीन. तर आता काय करायला लागणार आपल्याला? ही जी दृष्टी आहे आपली ती आत वळवायला लागणार. आत म्हणजे कसं? मी माझं स्वपरीक्षण करणं. मी काय करते, मी रोज कसं वागते, माझ्या वागण्यातले सूक्ष्म बदल किंवा माझ्या वागण्यामधनं मी कुणासमोर कशी व्यक्त होते त्याचं निरीक्षण. मी एखादं काम करताना कसं करते, मी अस्ताव्यस्त काम करते का, मी पद्धतशीरपणे नियोजनात काम करते की मी वेळेत काम करते की मी थोडी शिथिल आहे कामामध्ये. हे सगळं आपण आपलं स्वतःचं परीक्षण करणं म्हणजे आत्माभ्यास. आत्माभ्यास, स्वाभ्यास, स्वाध्याय, ह्या सगळेही नावांचा अर्थ एकच आहे की आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षणानं होतं काय की आपल्याला आपल्यातली न्यूनत्व लक्षात येतं आणि ते न्यूनत्व दूर करण्याची आपण धडपड सुरू करतो आणि हाच आहे अध्यात्माचा प्रवास. आता मी हा विषय चर्चेला घेताना मी एक माझ्या डोक्यात होतं की अध्यात्मशास्त्र हे केवळ खरं तर माणसालाच अवगत होतं. इतर योनींना, इतर प्राण्यांना ही विचारक क्षमता नाही. त्यामुळे मी आज चर्चेचा विषयच असा घेतला की मानवी जीवन आणि अध्यात्मशास्त्र. आता आपण पाहूया की मानव आणि इतर प्राणी यांच्यामध्ये काय फरक आहे. मानव हा जसा 2 पायांवर चालतो, इतर प्राण्यांप्रमाणे 4 पाय त्याला लागत नाहीत, हा झाला स्थूल भेद, वरवरचा भेद. आणि त्याला घर बांधता येतं स्वतःचं, स्वतःचा पैसा कमावता येतो आणि स्वतःचं घर त्याला उभं करता येतं. हा रांधून खातो, स्वतः अन्नावर संस्कार करून खाऊ शकतो माणूस. ह्या सगळ्या झाल्या वरवरच्या स्थूल बाबी. आता मुळामध्ये परमेश्वर काय म्हणतो निर्मितीच्या वेळेला की इतर प्राण्यांपेक्षा हे मानवा मी तुला एक विशेष बुद्धी प्रदान केलेली आहे. मानवाला परमेश्वराकडून विशेष बुद्धीचं, विवेक बुद्धीचं एक वरदान लाभलेलं आहे. तर भगवंताला अशी अपेक्षा आहे की मनुष्यानं त्या बुद्धीचा उपयोग करावा आणि परत त्यानं माझा मानव हा त्याचा पुत्र आहे भगवंताचा,
तर त्यानं त्याच्याकडे परत यायचा प्रयत्न करावा. कारण इतर योनींमध्ये गेल्यावर त्या योनींमध्ये ही बुद्धी नाही, ती भोग योनी आहे. तिथे केवळ तहान लागली, पाणी घेतलं, भूक लागली, अन्न घेतलं, शिकार केली, बस एवढंच त्याचं काम आहे. म्हणून त्याला भोग योनी म्हटलं जातं. आणि माणसाला कर्म स्वातंत्र्य आहे आणि म्हणून हे कर्मयोनी आहे. माणूस स्वतःचं कर्म स्वतः घडवू शकतो, त्याला हवं तसं. त्याच्यामध्ये ही सृजनशक्ती आहे. ही सृजनशक्ती अगदी प्रत्येक माणसाकडे आहे. फक्त त्यानं ती ओळखावी आणि त्याचा योग्य हा वापर करावा. अशी प्रत्येकाची म्हणजे माणसाची स्वतःची स्वतःकडनं हीच अपेक्षा असते आणि भगवंताची पण माणसाकडून तीच अपेक्षा आहे. हा झाला मानव आणि इतर प्राणी किंवा इतर योनींमधला फरक. आता ही माणसाची विशेष बुद्धी जी आहे ती काय, तर ती विशेष बुद्धी अशी आहे की हा तो सगळे प्रश्न त्याला पडू शकतात की मी कोण आहे, मी कुठे जाणार आहे, मी इथे काय करायचं आहे, माझं इथे यायचं प्रारब्धानुसार मी इथे का आलेलो आहे, नियतीनं मला काय काम दिलेलं आहे. हे सगळे प्रश्न केवळ एक माणसाला पडू शकतात आणि माणूस फक्त त्याची उत्तरं शोधू शकतो. तर ही उत्तरं शोधताना त्याला अध्यात्मशास्त्राचा फार आधार मिळतो. का, तर हे अध्यात्मशास्त्र किंवा ह्या प्रश्न म्हणजे आचार्यांसारखे महान साधू, महान संत, तसंच आपले पूर्वी वेद लिहिणारे ऋषी मुनी, ज्यांना वेद दिसले नाही आहेत, त्यांना ही अक्षरं आपोआप कुठे श्रुती आहेत त्या ऐकायला आलेले आहेत, मंत्र ते हवेतून. कायकांना त्यांना साक्षात्कार झालेला आहे, अनुभव आलेले आहेत, तर त्या अनुभवानुसार त्यांनी मंत्र लिहिलेले आहेत ते सगळे वेद. तर हे सगळे आपलं मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी केवळ मानव आणि ही प्रकृती, ही जी सृष्टी आहे, त्या सगळ्यांचं हित साधण्यासाठी वेदांमध्ये उपदेश केलेला आहे. आणि हे वेद समजण्याची कुवत केवळ माणसामध्येच आहे. इतर योनींमध्ये किंवा इतर प्राण्यांना ही क्षमता नाही. तर माणसानं हे अध्यात्मशास्त्र समजून घ्यावं आणि स्वतःचं हे जो नरदेह मिळाला आहे त्याचा साधन म्हणून उपयोग करावा आणि आपली आध्यात्मिक प्रगती, आपली उन्नती, आपलं एक ध्येय ठरवावं आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्या दिशेनं प्रवास करावा. असं ह्या अध्यात्मशास्त्राचं आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होतं. पण आता सध्या परिस्थिती पाहता असं दिसायला मिळतंय की माणूस फक्त बाह्य बघायला लागलाय, त्याची नजर आत वळत नाहीये. तो बाहेर बघतो, बाहेरच्या लोकांशी, इतर लोकांशी तुलना करत राहतो. त्याच्याकडे एवढा पैसा आहे, त्याच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, त्याची एवढी घरं आहेत, एवढे मोठाले बंगले आहेत आणि हे मला केव्हा मिळेल, आणि त्यासाठी तो धडपड करू लागतो. शिक्षण घेताना सुद्धा त्याच्यामध्ये स्पर्धा करतो की त्याला एवढे मार्क मिळतात, त्याला हे जमतं, मलाही ते जमावं, असा त्याचा प्रयत्न असतो. तो कधीही बघत नाही की मला कशाची आवड आहे. तो जर डॉक्टर झालाय माझा मित्र तर मीही डॉक्टरच व्हावं, पण तो बघत नाही की माझ्यामध्ये कोणतं कौशल्य आहे, मला काय आवडी आहेत. मला जर बांधकाम, मला एखादं काहीतरी बनवण्याची माझ्यामध्ये जर माझ्या बोटांमध्ये कला आहे तर मी एखाद्या बांधकाम क्षेत्रामध्ये जाऊ शकतो किंवा मी अगदी साधं छोटंसं एखादी मूर्ती बनवू शकतो, असं पण असू शकतं. अनेक कला आपल्या अंगी असतात. अंगभूत ज्या कला आहेत ते ओळखता येणं गरजेचं आहे. पण ते केव्हा ओळखता येतं, आपण जेव्हा आपलं योग्य पद्धतीनं परीक्षण करू तेव्हा. इतरांशी तुलना केली तर आपण काय करतो, आपल्याला एक गंड आपल्या मनामध्ये तयार होतो आणि एक न्यून गंड आपला तयार झाल्यामुळे आपली प्रगती खुंटते. आपण तिथेच थांबतो आणि आपण द्वेषाच्या आणि ईर्षेच्या जाळ्यामध्ये अलगद लपेटले जातो. आणि कुणाचा राग आणि द्वेष केल्यानं काय होतं, आपलंच नुकसान होतं. आपल्या कला, आपलं कौशल्य त्यावर आपली नजर न जाता आपली सगळी जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, ती इतरांच्या द्वेषामध्ये, इतरांबद्दल बोलण्यामध्ये, इतरांची निंदा नालस्ती करण्यामध्ये, फुशारक्या मारण्यामध्ये आपली ती शक्ती आपण अपव्यय करतो त्याचा. त्यामुळे होतं काय की आपली प्रगती पूर्णपणे खुंटते. आणि सध्या वातावरण तेच आहे. आणि असं होतं काय, एक दिवस हे सगळं जड होतं आपल्यासाठी. म्हणून ह्या भावना, ह्या ईर्षेच्या, असूयेच्या भावना जड होतात आणि माणूस व्यसनाकडे वळतो. आणि व्यसनासारखं आकर्षक
जगामध्ये काहीही नाही आणि इतकं आकर्षक विष आहे. कोणतंही व्यसन हे आकर्षक विषच आहे आणि माणूस तिकडे आकृष्ट होतो कारण तो आतून हतबल होतो. तो स्वतःतली ताकद ओळखत नाही, स्वतःला हतबल समजतो आणि हतबल समजून तो ह्या विषाच्या ह्या व्यसनांच्या अधीन होतो आणि त्याला वाटतं की व्यसनं केली तर माझ्यामध्ये कुठली तरी ऊर्जा तयार होईल. पण ती तशी ऊर्जा कधी येत नसते. ऊर्जा ही बाहेरून येत नसते, ऊर्जा आतच असते. फक्त तिला आपल्याला शोधायचं असतं. नवरात्रीमध्ये आपण नेमकं तेच करतो. आपण देवी भगवतीला सांगतो की हे मा, तू माझ्यामध्ये प्रकट होत राहा. माझ्यामध्ये प्रकट होत राहा म्हणजे काय, मला बळ दे, मला शक्ती दे, मला माझ्या पायावर उभारण्याची शक्ती दे. हे आपण अशी तिला प्रार्थना करतो. तू माझं संरक्षण कर. कोणत्या गोष्टींपासून? व्यसनांपासून, ह्या षट्रिपूंपासून. म्हणजे हे मोह, लोभ, मद, मत्सर, राग, द्वेष, हे सगळे जे षड्रिपू आहेत, आपले शत्रू आहेत, त्यांच्यापासून तू माझं रक्षण कर. ह्या सगळ्यांना तू हर. म्हणजे हे सगळे षड्रिपू जर जेव्हा माझ्यातून जातील, जेव्हा मी सात्विक बनेन आणि मी दुसऱ्यांच्या हिताचा विचार जेव्हा मी करू शकेन, अशी मला सक्षमता तू दे, असं आपण देवीला आवाहन करतो. आता हे दुसऱ्यांचं हित करण्यामागे काय कारण असतं? दुसऱ्यांचं हित करणं, दुसऱ्यांवर करुणा करणं हा भगवंताचा गुण आहे. हे जेव्हा आपल्याला जमायला लागतं तेव्हा भगवंताचे, मा देवीचे अंश आपल्यामध्ये हळूहळू प्रकट होऊ लागतात आणि आपल्याला कळू लागतं ह्या करुणेमुळे की जो माझ्यामध्ये आहे, माझ्या जो अंतर्यामी वसलेला आहे, माझ्या अंतर्यामी जो आत्मा आहे, तोच सर्वत्र पसरलेला आहे, सगळीकडे तोच आहे आणि आपण सगळ्यांशी अनुसंधान साधायला लागतो. प्रत्येक जीवाशी आपलं प्रेम स्नेह बंधन बनायला लागतं आणि हळूहळू आपले जे राग, द्वेष, मोह आहेत ते लयास जातात आणि ते सगळे क्षीण होतात आणि प्रेम भावना वाढायला लागते आणि आपण सुहृद बनायला लागतो. सुहृद होणं म्हणजे काय, तर फक्त मित्राशी मैत्री नाही, तर आपल्याला आपल्या शत्रूशी पण मैत्री जमायला लागते. आपला शत्रू पण आपल्याला, त्याच्याशी पण आपल्याला कधीही वैरभाव आपल्या मनामध्ये राहत नाही आणि होतं काय, तर आपला एकोपा वाढायला लागतो. आणि हेच एक समाज बनवणं म्हणजे आपल्या मुनी, ऋषी मुनी ह्यांना सगळ्यांना हेच अपेक्षित होतं की जेव्हा ही सृष्टी निर्माण होईल तर त्या सृष्टीमध्ये एक प्रकारचं अनुसंधान राहावं, सगळ्यांना कळावं, सगळ्यांचा एकमेकांशी स्नेह राहावा, हीच त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळेच त्यांनी वेद आपल्यासमोर, श्रुती आपल्यासमोर मांडल्या, शांतीमंत्र त्यांनी आपल्याला दिले. का, तर सगळ्या मनुष्य जीवांना, सगळ्या प्राणींना आणि ह्या सृष्टीला, जड, चेतन, अचेतन सगळ्यांनाच आणि सजीव, निर्जीव सगळ्यांना एक प्रकारची शांती, आनंद, सुख हे अनुभवायला मिळावं. कारण खरं तर सगळेच आपण सुखरूप आहोत. सुखरूप आहोत म्हणजेच काय, आपण परमेश्वराचेच स्वरूप आहोत. हे सगळ्यांना कळावं अशीच ऋषीमुनींची इच्छा होती. आणि आपल्याला अध्यात्म, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हा जो आपला अध्यात्म धर्माचा अभ्यास आहे तो आपल्याला ह्या सुखाकडेच नेण्यासाठी आहे, बाह्य सुखाकडे नाही. आपण आज काय होतंय, आपण नरदेह जो आपल्याला मिळाला आहे साधन म्हणून, की भगवंताला शोधण्यासाठी, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जो आपल्याला देह मिळाला आहे, आनंद आपल्याला मिळावा, शाश्वत आनंद मिळण्यासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे. पण आपण चुकतो कुठे, आपण हा सुख, हे आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधतो आणि या बाहेरच्या गोष्टी कशा आहेत, नश्वर आहेत, अशाश्वत आहेत. तिथं ते शोधल्यामुळे तिथं सुख तात्पुरतं कधी दिसतं, ते फक्त तो मुखवटा असतो, पण त्याच्या खाली भरपूर दुःख आपल्या वाट्याला येतं आणि मनुष्य आनंदाच्या शोधामध्ये जाता जाता, बाहेर धावता धावता दुःखाच्या गर्तेत लोटला जातो. पण खरं सुख, खरा आनंद आतच आहे आपण, कारण आनंद स्वरूप आहोत. तर त्या आनंदाकडचा प्रवास, आत्म्याकडचा प्रवास म्हणजे अध्यात्म. आणि हा प्रवास करणं केवळ आणि केवळ मनुष्यालाच शक्य आहे, इतर प्राण्यांना हे शक्य नाही. तर मनुष्यानं आपल्या या सर्व षड्रिपूंवर मात करून मोह, मद, मत्सर ह्या सगळ्यांवर मात करावी आणि परमेश्वराला, आतमधल्या परमेश्वराला, आतल्या देवी भगवतीला, आपल्या आतल्या शक्तींना, सकारात्मकतेला, आपल्या आतून आलेल्या त्याला आपण जागृत ठेवणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. आपण भगवंताचे पुत्र आहोत, तर आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या पित्याचं स्मरण नेहमी ठेवायला हवं.
भगवंताचं स्मरण नेहमी ठेवायला हवं. त्यानं जे आपल्याला सांगितलेलं आहे की मी करुणामय आहे, मी आनंदमय आहे, तुम्ही माझे पुत्र तसेच आहात, तर आपल्याला तसंच वागायचं आहे आपल्याला सगळ्यांना. आणि हे सगळं केव्हा शक्य आहे? आपल्याला आपल्यातल्या शक्ती जाणण्यावर. म्हणून प्रत्येकानं आत्ता ह्या सद्य परिस्थितीत बाह्यकडे धाव घेण्यापेक्षा, बाह्य नश्वर वस्तूंचा साठा करण्यापेक्षा, त्या संपत्तीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्याकडे बघावं आणि आहे त्यामध्ये आपण कसे समाधानी आहोत, आनंदी आहोत, ह्याचा अनुभव प्रत्येकानं घेत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जेव्हा घडत राहील तेव्हा मानवी जीवन अध्यात्मशास्त्रामध्ये पारंगत होता होता सगळ्या पूर्ण जगाचं कल्याण, सगळ्यांचं हित साधलं जाईल. जेव्हा सगळ्यांचं हित म्हणजे आपल्या माऊली जेव्हा पसायदान मागतात तर ते प्रत्येकासाठी मागतात ते दान. आणि सगळ्या भूतांमध्ये एकच परमेश्वर आहे, ते जसं माऊलींनी जाणलं आणि माऊलींना इच्छा आहे हे प्रत्येकानं जाणावं. तर आपण प्रत्येकानं, प्रत्येक मनुष्यानं, प्राणीमात्रानं, प्रत्येक सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती जड असो, अचेतन असो किंवा सजीव असो, सजीवामध्ये तर आपल्याला जाणवतं की ते सजीव आहे, पण जड अचेतनामध्ये पण तो परमेश्वर साठलेला आहे, साठून आहे, हे प्रत्येकाने जाणावं. आणि अशा पद्धतीनं मनुष्य जन्म जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा उत्तम आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे त्याचा साधन म्हणून उपयोग करून समाधान, संतोष जो आपल्या आतच आहे त्याचा अनुभव प्रत्येकानं घेत राहावा आणि देवी मानं आपल्यावर ह्या आनंदाची बरसात करत राहावी असं तिच्या चरणी प्रार्थना करून मी आज इथे ही चर्चा थांबवते. जय देवी, जय दुर्गा माँ, जय श्रीराम.